श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 2026 नवीन वर्ष लवकरच येत आहे आणि नवीन वर्षातील पहिला सण असेल तो म्हणजे संक्रांत. हा 14 जानेवारी 2026ला आहे आणि हा सण म्हणजे महिलांचा अतिशय अतिशय आवडता सण. हा सण गोड बोलण्याचा म्हणजेच तिळगुळ देऊन जर कुणाबरोबर आपलं वैर असेल, कटुता असेल तर या सणामुळे ते दूर होतं. त्यामुळे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता या दिवशी महिला ह्या एकमेकींना भेटवस्तू देत असतात. आपण याला लुटायचे साहित्य देखील म्हणतो. मग लुटायचे साहित्य कोणते द्यायचे असे बऱ्याचशा महिलांच्या मनात हा प्रश्न घोळत असतो की कोणती वस्तू द्यावी. तर स्वस्तात आणि मस्त आणि ते पण रोजच्या जीवनात त्याचा उपयोग झाला पाहिजे अशीच वस्तू आपण लुटायचे साहित्य म्हणून द्यायला पाहिजे. जर आपण एखादे छोटेसे काय म्हणतो आपण प्लॅस्टिकचे वगैरे छोटे चमचे वगैरे ते देऊन काही उपयोग नाही ना, ते एका बाजूला कोपऱ्यात जाऊन पडतात, आपण लुटतो पण. परंतु अशा काही वस्तू की त्या वस्तूंचा त्यांच्या जीवनात दैनंदिन जीवनात उपयोग व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण ह्या वस्तू लुटल्या पाहिजे. तर यासाठी एक भन्नाट कल्पना मी घेऊन आलेली आहे, स्वस्त आणि मस्त. यामध्ये सिंदूर, तुम्ही महिलांचं ते सौभाग्यवतीचं सिंदूर लुटू शकता, बिस्किटचे पुडे लुटू शकता. तसेच 5-10पर्यंत असतात ते बिस्किटचे पुडे. साबण, कपड्याचा साबण किंवा अंगाचा साबण 10 रुपये. म्हणजे तुम्हाला जर एकदम डझन 2 डझन घ्यायचे असेल तर ते स्वस्तात पडू शकतात. तसेच पावडरचा डबा, तेलाची बाटली, नेल पॉलिश, बांगड्या असे बरेचसे साधन आहेत. नथ असते, आपण घालतो ते नथ, किंवा चहाचे पुडे म्हणजे जो चहा असतो, आपण चहा करतो तो, गुळाची ढेप, याचं देखील गुळाची ढेप पण साधारणतः 10-15 रुपयेपर्यंत भेटते पाव किलोची. चमचे वाटू शकता, बाऊल वाटू शकते. तसेच चहाची गाळण प्लॅस्टिकची असते, स्टीलची असते. तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही प्लॅस्टिक, स्टील घेऊ शकता. तसेच सौभाग्याचं लेण्यामध्ये तुम्हाला टिकलीचा देखील तुम्ही वाण म्हणून म्हणजे देण्यासाठी छानपैकी टिकलीचे पॉकेट देखील तुम्ही देऊ शकता. तसेच नेल पॉलिश, बांगड्यांचा वापर करू शकता. आणि जर तुम्हाला जर अजूनही थोडंसं हाय रेंजचं पाहिजे असेल तर तुम्ही ब्लाऊज पीस देखील हे देखील तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता, वाण म्हणून देऊ शकता. मेहंदीचे कोण देऊ शकता. अशा बऱ्याचशा स्वस्तात आणि मस्त कमी किमतीत आणि छान, जेणेकरून त्या वस्तूचा वापर व्हावा अशा गोष्टी तुम्ही या संक्रांतीला वाण म्हणून द्या. छोट्याशा पर्स वगैरे, हळदी कुंकवाचे करंडे हे देखील तुम्ही देऊ शकता. जर माहिती आवडल्यास तर नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, गोड रहा. श्री स्वामी समर्थ.